आठवावा प्रताप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. सकल सुखाचा त्याग करो निसाधीचे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी करावी. याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे. त्या दीप्तीतून दाही दिशा उजळून टाकू पुसू पानिपत पुन्हा लिहा. यामुचे भारत व्यास वाल्मिकी येतील धावत. जयाच्या स्मृतीने जळेमलेंच बाधा नुरे देश अवघा. जयाच्या आभाई शिवाजी जपू राष्ट्रमंत प्रभावी. पुंडली गौरदेवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरुजोग महाराज की जय. शिवाजी महाराजांच्या पन्हाळ्यातल्या वेड्यात सुटकेसाठीच्या शिवाजी महाराजांच्या विचार सुरू झालेले आहे. काय करायचं, काय करायचं. इथं अडकून राहणं आता योग्य नाही. इथून कधीतरी बाहेर पडलंच पाहिजे. थांबण्यात अर्थ नाही, कारण अनेक गोष्टींचा विचार महाराज करतात. त्यात इथं मी अडकून राहिलो तर शाहिस्तेखानाचा बंदोबस्त करेल असा माणूस कोणी नाही. आत्ता शाहिस्तेखानासाठी कोणीतरी त्याला युद्धात पराभूत केलं पाहिजे, त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. तो कोकणचा मुलूक आणि स्वराज्याचा पुण्याच्या प्रदेशातला भाग हा जाळपोळ करून लुटून टाकतोय. माझ्या लोकाला वाचवलं पाहिजे, त्यासाठी इथून गेलं पाहिजे. आणि जास्त दिवस जर पन्हाळ्यावर अडकून राहिलो तर सिद्धी जोहर बळजोर होतोय. बळजोर होतोयचा अर्थ काय, उद्या पाऊस संपला की पन्हाळ्यावर ताज्या फौजेनी कुमक घेऊन तो युद्धाला येईल. म्हणजे पावसाळा संपल्यानंतरच्या चढाया असतील त्या जास्त यशस्वी असण्यासारखे असतील, त्याला सोयीचं जाईल. आणि इथून तसं राहणं आपल्याला सोयीचं नाही. हा एक विचार आहे. दुसरा विचार महाराजांचा आहे की त्याची फौज ताजीतवानी होईल पावसानंतर, युद्धाला ती जास्त होईल आणि लोक जास्त अजून मदतीला येतील. आणि या विचारानंतर विषयानं महाराज आता सुटकेचा विचार करायला लागले. सुटकेचा विचार करीत असताना भगवतीचं स्मरण सतत तर चालूच आहे, आदिशक्ती तुळजाभवानीचं स्मरण. पण एके दिवशी काहीतरी त्यांच्या रात्रीच्या स्वप्नात किंवा त्यात उठले, ते निश्चय करूनच उठले, आता इथून सुटूनच जायचं. साधारण तो आषाढाचा पहिला पंधरवडा संपतोय, पौर्णिमेच्या दिवशीचा विषय आहे. आणि त्या दिवशी महाराजांनी चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाराजांनी आपले लोक बोलवले आणि सांगितलं, मी आता इथून जाणार, थांबणार नाही, ताबडतोब तयारी करा. लोक पाठवले रात्री. कशाला? खालून रस्ता आहे का याचा शोध घ्यायला. खरं तर रस्ता शोधणं हे नुसतं सोपं काम आहे हे खरं आहे, पण जिथं सिद्धीनं चौक्या पहारे देऊन सगळं बंद करून ठेवलं आहे, अशातून रस्ता शोधणं हे अवघड आहे. गेलेले लोक कोण होते माहीत नाही, कसे होते माहीत नाही, काय केलं माहीत नाही, कसा रस्ता शोधला माहीत नाही. एकच माहिती आहे, त्याने रस्ता काढला. अगदी म्हणजे समुद्राच्या तळाशी जाऊन मोती काढावा तसा मोती काढला हुडकून. नुसता मोती काढला नाही, वेजाचा मोती हुडकून काढला. परत काम नाही. जिथं मोर्चे पहारे चौक्या कमी लागलेल्या आहेत असा भाग त्यांनी शोधला. गस्त नाही आहे असा भाग शोधला, कारण हे भाग डोंगराळ आहे, इथं अडचणीची जागा आहे, इथून काम करणं सोयीचं नाही, अर्थात कुणी इथून जाणार येणार नाही असा कडकडीत भाग आहे. आणि त्या अर्थाने त्यांनी विचार करून बरोबर जागा शोधून काढली. खरं तर सिद्धीनं असा हुकूम दिला होता की सक्त पहारे ठेवा, कडकडीत बंदोबस्त ठेवा. पण इथून कुणी येणार नाही जाणार नाही अशी शक्यता वाटल्यामुळे त्या परिसरात चौक्या पहारे नव्हती. आणि म्हणून बरोबर ती जागा लोकांनी शोधली. महाराजांनी येऊन सांगितली, महाराज असं असं आहे. महाराजांना आनंद वाटला. आता पुढचा बेत तो त्याहून अवघड आहे. काय बेत केला महाराजांनी? आषाढीची पौर्णिमा उजडली, पहिला टप्पा झाला, आता दुसरा टप्पा सुरू झाला मोहिमेचा. कारण एक मोहीम करायची म्हणजे अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. इथून सुटून जायचा विचार पहिल्यांदा पक्का, मग
गुप्तहेरांनी वाट शोधणं. आता दुसरा विचार, त्या खालच्या फौजेतून सुटून जाणं सोपं आहे काय? मग त्यासाठी योजना केली पाहिजे. काय केलं पाहिजे? महाराजांनी दुसऱ्या दिवशी काही घटकावर दिवस चढला की आपल्यातल्या लोकाला बोलवलं, गंगाधर पंतांना बोलवलं, इकडे या, ही थैली घ्या, खास पत्र आहे, महाराजांचं शिक्कामोर्तबाचं पत्र आहे, घ्या आणि जावा. जोहरसाठीचं पत्र आहे, घेऊन जावा. काय आहे थैलीत? पत्र आहे. पत्रात काय आहे? सपशेल शरणागती. शिवाजी महाराजांनी जोहरला लिहिलेलं पत्र होतं हे. गंगाधर पंतांनी ते पत्र घेतलं. बहुधा पत्राबरोबर महाराजांनी जोहरसाठी काही नजराणे दिले असले पाहिजे. त्यावेळेसचा तत्कालीन रिवाज आहे, पद्धत आहे. वकील भेटायला चालला दुसऱ्याला तर महाराजांनी आपल्यासाठी हे पाठवलं आहे, भेट पाठवली आहे. त्याला नजराणं म्हणायचं. कपडे, लत्ते, दागिने, काही वस्तू असं असू शकतं. ते घेऊन गंगाधर पंत निघाले. जोहरशी बोलणी करण्यासाठी महाराजांनी गंगाधर पंतांची नियुक्ती केली आणि गंगाधर पंत निघाले. पंतांनी थैली घेतली आणि पंत पन्हाळ्याचा दरवाजा उघडून बाहेर पडले. पंतांची पावलं गडाच्या खाली वळायला लागली. वेढ्यातल्या सैन्यांची नजर सतत गडावर होतीच. आज न उद्या गडाचं दार कधीतरी उचकणार, युद्धासाठी तरी लोक येणार, नाहीतर शरणागती पत्करायला तरी माणूस कोणीतरी येणार. या दृष्टीने ते वर कायम पाहायचे आणि कधी कोणी येऊ आपण तयारच आहेत, ही त्यांची तयारी होती. कोण येतं याची वाट ते पाहत होते आणि दिसला लहानसा पांढरा ठिपका गड उतरताना दिसला. कपडे असतात ना, पांढरा ठिपका आला. शिवाजीचा माणूस आला, एकटाच आहे, सैन्य मागं कोणी दिसत नाही, म्हणजे चढाई नाही, म्हणजे स्वारी नाही, युद्ध नाही, जासूद बहुतेक कोणीतरी शिवाजीचा दूतच आला असं त्यांना वाटायला लागलं. बातमी हळूहळू एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला, सगळ्यांनी एकमेकाला सांगितली. त्या काळ्या हिरव्या डोंगरावरून तो ठिपका खाली 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 उतरताना यायला लागला. वकीलच तो, शिवाजीराजाचा वकील, अखेर वकील आला. आता शिवाजीचा, पन्हाळ्याचा आणि वेढ्याचा लवकर काहीतरी निकाल लागणार. किती दिवसा पावसात थांबायचं असं सैन्याला वाटायला लागलं. काही ना काहीतरी होणार. खास शिवाजीला शरण यावं लागणार. उन्हात आत्तापर्यंत आणि आता पावसात राबल्याचं आता चीज होणार असं चिन्ह दिसायला लागली. शिवाजीकडून वकिलाला ही बातमी जोहरच्या कानापर्यंत गेली. जोहरला सांगितलं झालं. तो खुश झाला पण सावध होता, तरी सुद्धा सावध होता, सावधपणाने खुश झाला. आता येणाऱ्या वकिलाशी काय बोलावं, कसं वागावं, तू काय म्हणतोय बघावं असा विचार त्याच्या डोक्यात सुरू झाला. उभ्या आडव्या रेगा मारायला सुरुवात झाली. पण वकील आला तर आपण एकट्याने भेटणं नाही. मग आपल्याबरोबरीचे सरदार आहेत, फाजल खान बोलवून घ्या, रुस्तुम जमाल बोलवून घ्या. त्यांनाही बोलवून घेतलं. अजून काही लोक असतील, मातब्बर आहेत, त्यांना बोलवून घेतलं. गंगाधर पंत खाली खाली उतरत होते. थोड्याच वेळात ते छावणीच्या तळाशी आले. वर्दी दिली. शिवाजीचा वकील मी आलोय, सांगा, खान साहेबांना भेटायचं आहे. सिद्दी सलाबत, सिद्दी जोहर साहेबाला भेटायचं आहे. अत्यंत लीनतेनं, नम्रतेनं वकील बोलत होता. कसा बोलत होता? अत्यंत लीन, नम्र. उदाहरण द्यायचं झालं तर काय, काळ्या पोरीचं लग्न ठरवायला आलेला बाप जसा असतो ना तसं. कुठून तरी ही पोरगी गळ्यात घालायची आहे, इतकं लीन राहावं लागतं. आधी मुलीचं लग्न जमवणं म्हणजे बापाचं फार कठीण काम असायचं. आता ते सोपं झाले, दोन्ही तिन्ही अर्थाने सोपं झाले. कारण मुलींची संख्या कमी आहे, मुलांची संख्या जास्त आहे. त्यामुळं पटकन लग्न होत आहेत, मुलींची मागून घेऊन करून घेत आहेत. आणि दुसरं, मुली आईबापाला विचारच करू देत नाहीत, आपणच ठरवून टाकतायत, मोकळ्या होत आहेत. पण हा वकील त्या पद्धतीनं वागतोय, लीनतेनं वागतोय. जुन्या काळी जसं लग्न ठरवायला आलेला पोरीचा बाप त्यातल्या त्यात काळी पोरगी असेल तर डावी आहे कशी तरी करून त्या हिशोबानं आलेला आहे. महाराज गडावर जगदंबेचं स्मरण करत होते आणि पंत जोहरच्या पुढं आदिबीनं आले होते. जोहर पुढं पंत आले, पत्र सादर केलं. महाराजांनी लिहिलेलं पत्र होतं ते जोहरच्या हातात दिलं. जोहरनं पत्र उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. महाराजांनी काय लिहिलं होतं?
आपण पन्हाळगडाकडे येत असल्याची वार्ता यापूर्वीच आम्हाला समजली होती. तेव्हाच माझ्या मनात इच्छा निर्माण झाली होती की आपल्याला सामोरे यावं, आपली कृपा संपादन करावी, संकटातून मुक्त व्हावं आणि सरफराज व्हावं. परंतु हे सगळं करावं अशी माझी इच्छा आहे. तुमच्याकशी यावं, तुमची भेट घ्यावी, संकटमुक्त व्हावं, तुमची कृपा संपादन करावी, बादशाकडून तुमच्याकडून काय जे मिळेल ते मला मिळवून घ्यावं. पण मला भय वाटतं, मला भीती वाटते. आणि मी कम नशीब यानी भीती आणि कम नशीब यानं माझं मन पोखरून टाकलं आहे. त्यामुळे आपले शुभ आगमन किल्ल्याच्या पायथ्याशी पूर्वीच झाले तरी मी तुम्हाला भेटू शकलो नाही. पण जर आपण आता परवानगी द्याल असाल तर रात्रीच्या वेळी मी माझ्या मोजक्या लोकांशी आपल्या सेवेला हजीर होतो. किती मऊ मुलायम मृदू बोलतात. आपण आले त्याच वेळेस भेटीची इच्छा होती खरं तर, पण भीतीनं मी पळून गेलो, पन्हाळ्यात जाऊन लपून राहिलो. वरून तोफा डागल्या त्याचं काही नाही, पन्हाळ्यात लपून राहिलो. पण माझी भीती आणि कमनशिबीपणा यामुळे आपली भेट घेता आली नाही. पण आता आपण म्हणत असाल आता भेटायला यायच्या तरी या ना सरळ, नाही पण आपण परवानगी देत असाल तर तुमच्या भेटीला सादर होतो आणि माझी इच्छा, माझं निवेदन आपल्यापुढं व्यक्त करतो. आपली कृपायुक्त उपदेश मी माझ्या हृदयात साठवून ठेवेन. आपला कृपायुक्त तुम्ही जे सांगाल ते माझ्या हृदयात ठेवतो. हे सगळं खरं आहे का हो? शिवाजी महाराजांच्या विचार करता, चरित्राचा विचार करता, त्यांच्या कृतीचा विचार करता हे सगळं खरं आहे का? पण राजकारणात गोड गोड बोलावं लागतं, शत्रूशी थापा माराव्या लागतात, प्रेम संपादन करून घ्यावं लागतं, खोटं का होईना. शहाजी महाराजांच्या बाबतीत नाही का? शहाजी महाराजांना फसवलं, खोटं खोटं बोलले, पोराची शपथ घेतली. तुमच्या बाबतीत दगा करावा असं माझं मन नाही आणि प्रत्यक्षात रात्रीच छापा घातला. पण शिवाजी महाराज बोलतात ते त्याच पद्धतीतलं आहे. शिवाजी महाराज म्हणतात आपली कृपा संपादन करावी, आपला उपदेश हृदयात साठवून ठेवावा. माझी खात्री आहे की आपल्या कृपेमुळे माझ्या आशा सफल होतील. परमेश्वराची आणि बादशाची कृपा झाल्यावर अगदी सामान्य माणूसही मोठेपणाला का नाही पोचणार. यातलं पहिलं ते खरं आहे, दुसरं ते काय शिवाजी महाराजांचा विश्वास नाही. पण आत्ता थाप आहे. परमेश्वराची कृपा झाल्यावर सहज आहे ना, शक्य आहे. स्त्रियस्य चरितम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मानवा. पुरुषाचं भाग्य देवाला सुद्धा सांगता येत नाही, मानव कुठला गोष्ट आहे. तसं परमेश्वराची कृपा असेल तर माझं भाग्य उजळून जात आहे. पण शिवाजी महाराज त्याच्याबरोबर जोड देतात आदिलशहाची, म्हणजे बादशाची कृपा असेल तरही ते होऊ शकतं. मी केलेले मोठे मोठे गुन्हे माफ करण्यासारखे नाहीत, पण ते आपण मला माफ करावेत. कोणत्याही संकटापासून वडीलपणाने आपण माझं संरक्षण करा. मी स्वतः आपणा जातीने भेटायला यायला तयार आहे आणि माझी सारी दामदौलत हजरत बादशाच्या नावाने आपल्या स्वाधीन करायला तयार आहे. म्हणजे मी मिळवलेले आत्तापर्यंतचे सगळे किल्ले, धनसंपदा ही बादशाला देण्यासाठी तुमच्या स्वाधीन करायला तयार आहे. फक्त मला खाली येऊन भेटायला आपली परवानगी द्या, मी रात्रीच भेटायला येतो. हे ऐकलं आणि सिद्धी जोहर स्तब्ध झाला. यातलं खरं काय आणि खोटं काय आपण ते ओळखायचं. सिद्धीलाही त्याचा अचंबा वाटला. खरंच कसं काय असं आहे, हे कसं काय होऊ शकतंय असं वाटलं. बिनशर्त शरणागती, त्याला असं वाटलं की खरं म्हणजे चिमटा काढून पाहावा अंगाचा. खरंच खरंच बोलतोय का हा माणूस, आपण स्वप्नात आहे काय, झोपेत आहे काय. तेव्हा खात्री नसलं म्हणजे स्वतःच्या अंगाला चिमटा काढून बघतो आपण, खरं आहे का. हो, आता आपण सावध वागलं पाहिजे असं सिद्धीला वाटलं. कारण जे वाट्याघाटी करायच्या आहेत त्या कोणाशी आहेत, शिवाजीराजांशी करायच्या आहेत. आणि आदिलशाहींच्या फौजेच्या किंवा आदिलशहाच्या सगळ्याच्या विचारानं शिवाजी महाराज म्हणजे कपटी आहेत, कारस्थानी आहेत, महालाबाड आहेत, केव्हा फसवतील याचा नेम नाही. या दिवशी सकाळीच विजापुरावरून डाक आलेली आहे, म्हणजे रोजचं पत्र आलंय त्यात आलेलं आहे, शिवाजीराजाशी सावधतेनं राहा. रोज डाक येते जाते त्यात, सावध राहा.
तो फसवील, अफजल खानासारखा फसवील, सावध राहा. सिद्धीला ती डाक आठवतीन, शिवाजीराजाचा पत्र आले, कसं वागायचं आहे, केव्हा फसवील याचा नेम नाही, काय करावं आपण. सिद्धीच्या मनातून टोचणी चालू आहे. बादशाचे इशारे सातत येत आहेत. महाराजांच्या आजपर्यंतच्या सगळ्या लबाड्याचा हिशोब त्याच्या पुढे डोक्यात आहे, बरोबर वचकही मनात आहे. म्हणून महाराजांचं ते स्पष्ट पत्र आणि गंगाधर पंडितांचा प्रांजल कबुली जबाब. बरोबर आलेला माणूस पत्रापेक्षा अजून पुढचं बोलतोय, खोटं बोलतोय असं आहे, अजून मऊ बोलतोय. सिद्धी जोहर मुग्धच झाला, काय बोलावं त्याला समजेच ना. पण याशिवाय दुसरं तरी काय हवं आहे त्याला. आपण आलो कशासाठी, शिवाजीराजाचा पराभव करण्यासाठी, नेस्त नाबूद करण्यासाठी, शिवाजीराजे पकडून नेण्यासाठी. आणि प्रत्यक्ष ते आता जर शरणच येत आहेत, काहीच करत नाहीत, संध्याकाळी उद्या सुद्धा नाही, 4-8 दिवसाचा भेटीचा मुहूर्त नाही, अशी भेट घ्यावी तशी भेट घ्यावी असंही नाही, अफजल खानासारखं असं करावं असंही नाही. संध्याकाळी सपशेल समोर येत आहेत, सगळे किल्ले माझ्या स्वाधीन करतायत. प्राथमिकता म्हणून हा माणूस आलाय, दूत आलाय, भेटायला आलाय. बळकावलेले किल्ले, मुलूक आणि धनसंपदा सगळी बादशाला अर्पण करायला तयार आहेत. मग अजून आपल्याला काय पाहिजे, ह्याच इच्छेसाठी आलो ना. मग अगदी आता स्वर्गच शिल्लक राहिला, दुसरं काही शिल्लकच राहिलं नाही. आता काहीच उरलं नाही, इच्छा, बोलायचे मुद्देच संपले. असं करा आणि तसं करा राहिलंच नाही. मग काय करायचं. तरी सिद्धी सावध आहे. काय म्हणतो, समजा शिवाजीराजे आले, नाहीच आले तर आपला वेढा तयार आहे, काय अडकायच थारण नाही. आणि आले तर मी काय अफजल खान आहे, भेटीला बसेन आणि दगाफटका करून घेईन. मी थांबेन, भेटेन, पण माझ्या पद्धतीने लांबून लांबून, शिवाजीराजाला जवळ नाही येऊ देणार असा विचार करतो. कारण शिवाजी महाराजांची भेट घ्यायची म्हणजे पुढं अनेक जणांना ते कापर भरायचं. शिवाजी महाराज आग्र्याला गेले, शिवाजी महाराज मिर्झा राजांना भेटले, त्या प्रत्येक वेळी ते भिवून शिवाजी महाराजाला भेटत होते. आग्र्याला गेले त्यावेळेस औरंगजेबाचा म्हणजे वजीर मीर जाफर खान, नुसता वजीर नव्हता, त्याच्या मावशीचा नवरा पण आहे. त्या जाफर खानाला भेटल्याला शिवाजी महाराज जेव्हा गेले तेव्हा जाफर खानाची बायको म्हणत होती, याला भेटू नका, याला भेटू नका. पण भेटले, शिवाजी महाराज घरात जाऊन भेटले आणि भेटल्यानंतर जाफर खानाला असं वाटलं की आपल्याला काहीच झालं नाही आहे, खरोखर शिवाजी सज्जन आहे, साव आहे. अफजल खानाच्या भेटीचा विचार करीत असताना तो लांबून लांबून शिवाजी महाराजाला विचार करीत होता. पण आले शिवाजी महाराज, समोरासमोर आले, भेटले, जाफर खानाच्या घरात गेले, बोलले. आणि काल दरबारात शिवाजी महाराजांना मारा म्हणणारा जाफर खान शिवाजी महाराजांच्या भेटीनंतर इतका बदलला की शिवाजी महाराजांना सोडा अशी त्याची मानसिकता झाली. नुसतं सोडा नाही, त्याने औरंगजेबापुढे प्रस्ताव सादर केला, शिवाजी महाराजाला सोडा, जाऊ द्या इथून, आले झाले, आता सोडून द्या. का बदलले, शिवाजी महाराजाचं वागणं, बोलणं आणि अजून काही गोष्टी आहेत. काय गोष्टी असतील विचार करा. शिवाजी महाराज लोकांना कसं आपल्या बाजूने करत होते त्यातला हा भाग आहे. मिर्झा राजांची भेट घेतली पुरंदराच्या पायथ्याला तंबूत येऊन शिवाजी महाराजांनी राजगडावरून. मिर्झा राजाला क्षणभर वाटलं की शिवाजीराजे अफजल खानासारखा दगा करतील, पण इथं काही केलं नाही. जो सरळ आहे तिथं सरळ आहे, वाकडा आहे तिथं वाकडा आहे. मिर्झा राजांना शिवाजी महाराजांनी काहीही केलं नाही. त्यानंतर वाटले शिवाजीराजा खरंच साफ दिलाच आहे, पक्का आहे. जो खोटारडा वागतो त्याला खोटारडा वागतोय. तसं इथं सिद्धी विचार करतोय, शिवाजीराजे आले, आपल्याला भेटायला आले तर काय करावं. भेट त्या पद्धतीने घ्यावी. अफजल खानाला त्यांनी मारलं तसं न होता आपण सावधतेने भेट घ्यावी. या पुढे या 4 वळी करा म्हणजे बरोबर बसतायत. तसं वागावं, तसं राहावं. जर आला शिवाजीराजा तर अशक्य. आता शिवाजीराजाला ते जमणार नाही. 35,000ची फौज आहे माझ्यापाशी, मी काय तसं सोडेन काय. आपल्यासारख्या सावध आणि शूर माणसाशी अफजल खानाप्रमाणे दगाबाजी करण्याचा त्याचा धाडस होणार नाही. झालं तर मी मारून टाकेन, सोडणार नाही, असा त्याचा विचार आहे. असे वेडेचाळे करणे इतका शिवाजीराजा मूर्ख नाही हे त्याला लक्षात आहे. तो बोलतोय त्या अर्थाने विचार करतोय. त्याने तसा खुळा प्रयत्न केलाच नाही, करणार नाही. आणि केला तर मी काय सोडतो काय, जिवंत वर जाऊ देणार नाही.
सिद्धी जोहर त्या अर्थाने विचार करतोय. फोन आला असेल, कट करा फक्त. आणि जर उद्या रात्री तो येणार आहे आणि आलाच नाही तर, शिवाजीराजा आता येणार भेटायला, तो आलाच नाही तर, युद्धा वाचून फक्त एका घासात शिवाजीराजाचं सगळं बंड आणि मराठी दौलत शिवाजी येणार आहे म्हणून गिळता येईल. नाही आला तर आपला वेढा चालूच आहे. ते काही थांबलेलं नाही, आडवं झालं नाही ना, काही सरळ आहे. ते काय होतं, फोन आला की एकदम चित्रच बदलतं, सगळं विचित्र होतं. शिवाजीराजाचा अर्थानं विचार सगळ्या गोष्टींनी तो करतोय. तरी निरोप काय द्यायचा, वर काय सांगायचं, मग वेळा चालूच आहे. किती दिवस लागोत, वर्षे लागोत, आपण सोडायचं नाही. वरचे लोक अन्न करायला लागतील तेव्हा तरी शरण येतील. किंवा लढाईत उद्या पावसाळा संपला की आपण जोर करू, तेव्हा किल्ला जिंकू, तेव्हा शिवाजीराजाला पकडू, असा त्याचा विचार आहे. पण तरी सुद्धा आता दूताला निरोप काय द्यायचा त्याचा विचार करण्यासाठी त्याने बाकीच्या लोकांचा विचार घेतला आणि मग दूताला निरोप देण्यासाठी तो विचार करायला लागला. अगदी सावधपणे जोहर सर्वांना विचारात घेऊन सर्वांगुण त्याने विचार केला. दुसरा विचार करणार तरी काय हो, शिवाजीराजा शरण येणार म्हणल्यावर दुसरा काय विचार करणार. एकदा असं थोडं एका बाजूला करणलं की तिकडची बाजू बळजोड व्हायला लागते. महाराजांनी बोलायला जागाच ठेवली नव्हती. अत्यंत विनम्रपणे गंगाधर पंत समोर येऊन उभा राहिले होते. जोहरने महाराजाच्या अर्जाला मंजुरी दिली. मंजूर, जाओ, कहे उसको आके हमसे मिले, ये खाली. पंतांचा निरोप घेतला, पंतांनी जोहरचा निरोप घेतला आणि पंत गडावर निघाले. पंतांच्या डोळ्यात मिश्किल आनंद दडला होता. काय झाले, पंतांना कळालं. कारण योजना काय आहे पंताला माहिती आहे, खालच्याला काही माहीत नाही. पंताला माहिती आहे महाराज निष्ठून जायची तयारीत आहेत आणि त्यासाठी मला पाठवलंय, बोलणी करायला पाठवलंय. अत्यंत सावधतेने पंत बोलतात, बेमालूम वागतात. शिवाजी महाराजांची वकील होणं सोपं नाही बरं का, फार अवघड आहे. अनेकांची नावं घेता येतील. सोनोपंत डबीरांचा पोरगा पुढं त्र्यंबक सोनू हा शिवाजी महाराजांचा वकील म्हणून काम करतोय. दुसरे आपण अफजल खानाच्या संपूर्ण प्रकरणात पाहिलेले कोण सांगा, पंताजी गोपीनाथ बोकील, हेही शिवाजी महाराजांचे वकील आहेत. पुढच्याही आयुष्यात अनेक वकील आहेत. प्रत्येकाचा विचार करा, डोकं सुन्न व्हायला लागतं. कारण शिवाजी महाराजांचं धोरण जे आहे ना वकिलाच्या बाबतीत ते विलक्षण आहे. एक वकील दुसऱ्यांदा पाठवलेला नाही शिवाजी महाराजांनी, कदाचित काही ठिकाणी आहे. एक माणूस दुसऱ्यांदा परत पाठवला नाही. प्रत्येक वेळी नवा माणूस, प्रत्येक वेळी तो वकिलीच्या तंत्रातला विद्वान माणूस आहे. वकील कसा असावा तसा आहे, मूर्तिमंत. शिवाजी महाराजांच्या पुढे वकील कसा असावाचा आदर्श रामायण महाभारतातला आहे. रामायणाचा विचार करा. पहिल्यांदा म्हणजे मी सांगतो, वाली सुग्रीवाचं युद्ध झालं, सुग्रीव दुसरीकडे जाऊन राहिला आणि तिथं रामराया जेव्हा आले तेव्हा त्यांना ओळखलं नाही कुणी. पण कोण आहे माणूस, काय आहे, इथं कशासाठी आलाय, वालीचा दूत म्हणून आलाय काय, वालीचा मित्र म्हणून आलाय काय, आपल्यावर हल्ला करायला आलाय काय, याचा अंदाज घ्यायसाठी हनुमंतरायाला सुग्रीवानी पाठवलं. आठवत आहे का? त्यावेळी हनुमंतरायाची आणि रामरायाची भेट झाली आणि त्यावेळी हनुमंतरायाने रामरायाचा कानोसा घेतला. खरंच माणूस कोण आहे, काय आहे, कशासाठी आलाय. आणि त्यावेळी दोघांचं संभाषण झालं. त्यावेळी लक्ष्मण आणि रामाच्या आपसात चर्चा झाली. हा जो कोणी आलाय तो कोण आहे? हा आलेला सामान्य माणूस नाही, हा कोणीतरी विद्वान आहे. याच्या बोलण्यात एकही व्याकरणाची चूक नाही, याच्या बोलण्यात अदब आहे, याच्या बोलण्यात आपला ठाव घेण्याचा विचार आहे. रामराय विचार करतात बरं का मारुतीरायाच्या विचारानं, लक्षात ठेवा. वकील कसा असावा, मारुतीरायासारखा असावा. पुढं अंगदाला पाठवलं लंकेवर वकील म्हणून, मी रामाचा दूत म्हणून आलो आहे आणि तुला सांगतोय की सीतेला तू अन्याय करून पळवून आणलायस, ते सोडून टाक, देऊन टाक परत. आम्ही लंकेपर्यंत आलोय ते उगाच नाही आलो, सैन्य घेऊन आलोय, आमची फौज घेऊन आलोय. त्याला वाटतं ही माकडाची आहे, पण ही फौज काय आहे माहीत नाही.
बऱ्या बोलानं सीतेला दे, नाहीतर आम्हाला तुझ्यावर हल्ला करावा लागेल. रावणाने सोडलं, सीतेला नाही सोडलं, अंगदालाच पकडलं, त्रास द्यायचा प्रयत्न केला. आणि त्या अंगदाने रावणाच्या त्या भरसभेत, मी कोण आहे, मी दूत आहे रामाचा, तू माकड म्हणून माझी चेष्टा करतोय, पण मी इथं समोर येऊन उभारलोय ना, माझा पाय तुझ्या दरबारातल्या कुणीही, अगदी तू सुद्धा हलवून दाखव, मग माझ्या राजाला, माझ्या मुख्य स्वामीला मग काय परास्त करण्याची ताकद आहे त्याचा विचार कर. म्हणजे दूतानं काय करायचं असतं, सगळ्या गोष्टी, राजाची आपल्या कीर्ती कशी आहे हे त्याला घालवून त्याच्या मनात वचक निर्माण करायचा असतो. त्याचा मी प्रतिनिधी आलोय, तुमच्या धमक किती आहे पहा, ती पण निर्माण करायची असते. अंगदाचा पाय कोणालाही हलवता आला नाही, माहिती आहे ना. अंगदाला दूत म्हणून रावणाने नीट वावरू दिलं नाही किंवा येऊ दिलं नाही, नीट आसन दिलं नाही. दूताचा मान सन्मान करायचा असतो. दूताला वकील म्हणून किंमत द्यायची असते, आसन द्यायचं बसायला, त्याला भेट द्यायच्या वस्तू, म्हणजे हा राजशिष्टाचार आहे. पण रावणाने ते पाळलं नाही. शिवाजी महाराजांकडे दूत आला, कोण आला, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, अफजल खानाचा दूत म्हणून आला, वकील म्हणून आला. पण अफजल खानाने शिवाजी महाराजांसाठी भेट पाठवली नाही, दूतानं नीट वर्तन त्या हिशोबाने केलं नाही. पण शिवाजी महाराजांनी जेव्हा पंताजी गोपीनाथ बोकीलांना पाठवलं, तेव्हा अफजल खानासाठी भेट पाठवली. राजशिष्टाचार शिवाजी महाराज अशी पाळतात. मानाची लुगडी दिली, लुगडी म्हणजे वस्त्र, कपडे. भगवान श्रीकृष्ण, आता हे 2-3 दूत सांगतोय मी, आणि तिथं तुलना शिवाजी महाराजांशी करतोय. इथं जव्हर गेला त्याच्याबरोबर 100% शिवाजी महाराजांनी काहीतरी मानाची वस्त्र असतील, अलंकार असतील, काहीतरी पाठवले असली पाहिजे. दूत अत्यंत आदिबीनं जाऊन उभा राहिला. कसा उभारला, कसा बोलला याचा विचार आपण केला. पोरीचं लग्न ठरवायला बाप जातो ना तसा मृदू, सगळी बाजू पडती माझी आहे, माझं चुकलं आहे, खरं आहे, पण लग्न करा, एवढी पोरगी पदरात घ्या. त्यातल्या त्यात पोरगी काळी असल्यावर अजून खाली पडतं असतं. तुम्ही घोडावा म्हणलं तरी त्याची तयारी असते लग्नाचा. नवरदेवाचा माझ्या पाठीवर बसून फिरवा नवरदेव, चालतंय. जेवाला 2 पक्वान नाही 4 करतो, या. हा दूत तसा आहे. भगवान श्रीकृष्ण दूत म्हणून आठवा, पांडवाचे दूत म्हणून गेले, कौरवाकडे गेले युद्धाच्या आधी, आठवत आहे का नाही. युद्धाच्या आधी गेले, त्यांनी विचार केला, आधी पांडवांचा विचार घेतला, काय पाहिजे, युद्ध की शांती. धर्मराजांनी सांगितलं, कृष्णा युद्ध नको, नरसंहार होईल, मानवजात संपुष्टात येईल का अशी भीती निर्माण होते, त्यामुळे तू युद्ध नको. आपल्याला 5 गावं दिले तरी बास. 5 गावं कोणची ती कृष्णाने ठरवायची बरं का. ती गावं म्हणजे ती गावाचा विचार करा. कृष्णाने 5 गावाची नावं सांगितलेली आहेत ना, ते भारताच्या 5 कोपऱ्यातली 5 गावं आहेत, लक्षात ठेवा. पांडवाला ही 5 गावं दे, म्हणजे सत्ता परत पसरवायला हे मोकळे. कृष्ण आहे तो असा आहे, नुसतं असं नाही. कृष्ण दूत म्हणून जातोय, पांडवांचा विचार सांगतोय, पांडव पराक्रमी किती आहेत ते सांगतोय, आणि बरोबर ही 5 गावं दे, त्यांना शांती पाहिजे हे सांगतोय. कृष्णाला स्वतःला दूत म्हणून जात असताना युद्ध पाहिजे आहे, कारण अधर्माचा नाश करायचा आहे, त्याला ते पाहिजे आहे. त्यांनी पांडवांना जेव्हा सगळ्यांना विचारलं, तुला काय पाहिजे, धर्माने सांगितलं, आपल्याला नको, युद्ध नको, शांती हवी. भीमाला विचारलं, तुझं काय म्हणणं आहे, भीमाने स्वच्छ शब्दात सांगितलं, कृष्णा मी प्रतिज्ञा घेतली आहे, 100 कौरव मारेन. ती कशी मारणार, युद्ध नाही झालं तर. मी दुसरी प्रतिज्ञा घेतली आहे, दुःशासनाने द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला, तो वस्त्राला हात घातलेला हात मी मुळापासून उखडून टाकेन. तिसरी प्रतिज्ञा घेतली आहे की दुर्योधनाची मांडी फोडेन. या प्रतिज्ञेची पूर्ती कशी होईल, मला युद्ध पाहिजे. स्वच्छ शब्दात सांगितलं, युद्ध पाहिजे. फक्त दादा म्हणतो म्हणून त्याच्या मागे मी आहे, बाकी काही नाही. अर्जुनाला विचारलं, तो काय म्हणतोय, अर्जुन आहे म्हणाला, युद्ध पाहिजे आहे, पण दादा म्हणतो ना, मग मला मान्य आहे. आता हे कसं आहे, कृष्ण बघा विचार करा, पांडवातला धर्म म्हणतो नको, हे दोघं म्हणतात पाहिजे. मग नकुल सहदेवाला विचारलं, तुमचं म्हणणं काय, ते म्हणले दादा म्हणतोय ना त्याच्या मागं आम्ही, आम्हाला काय माहीत नाही, वयम पंचाधिकम शतम, दादाच्या मागं आम्ही. आता इथं काय झालं,
मागं पुढं झालं, 3 एका बाजूला 2 एका बाजूला. मग ह्यानं द्रौपदीला जाऊन विचारलं, द्रौपदी तुझं म्हणणं काय? आता युद्ध करायला काय द्रौपदी येणार आहे काय? नाही, रणभूमीवर ती येणार नाही. आपण तिला विचारलं तुझं म्हणणं काय? तिनं सांगितलं, कृष्णा खरं सांगू, दुःशासनाने केसाला हात घातला तेव्हापासून केस उघडे ठेवलेत. पतिव्रतेचा धर्म आहे की केस बांधलेले असावेत. केस उघडं ठेवणं हे पतिव्रता पण नाही. उघडे ठेवणं म्हणजे बिन बांधलेले असणं, वेणी न घालणं. थोडक्यात मोकळे केस सोडणं हे पतिव्रतेचा धर्म नाही. तरी सुद्धा मी केस हे कळत असून ठेवलेत, कारण मी प्रतिज्ञा घेतली आहे, दुःशासनाच्या रक्ताने केसाला माखीन आणि मग वेणी घालेन. मग त्याच्यासाठी हे केस किती दिवस मोकळे ठेवायचे सांग. म्हणजे आता काय झालं बलाबल, 3 इकडं 3 तिकडं, लोकशाही. मग आता निर्णय कोणी करायचा? कृष्णाने करायचा. मग कृष्णाला काय पाहिजे? युद्ध पाहिजे. तो गेला कौरवांच्या सभेत, भेटला. कौरव विपरीत बुद्धी, राक्षसी बुद्धी, विचित्र विचार. 5 गावच काय, पण सुईच्या आग्रावर बसेल एवढी माती सुद्धा देत नाही म्हणली. नुसतं तेवढं नाही, तू पांडवाचा दूत म्हणून आला, तुलाच कैद करतो, तुलाच तुरुंगात टाकतो म्हणली. आता ते दूताला कैद करणं हा अन्याय आहे, हे अधर्म, हे अशास्त्र किंवा शास्त्राच्या विरुद्ध वर्तन. तरी सुद्धा हे करायला तयार झाले. खरंच कृष्णाला पकडायला गेले. आता कृष्णाला पकडायला काय जन्मता जे कंसाच्या हातात सापडला नाही, पुढे 100 राक्षस ज्यांनी मारले ती त्याच्या बापाला सापडतो काय? भर सभेत कृष्णाला भालेन पराण्या लावून धरणं शक्य आहे काय? अरे तुम्ही कुणाला पकडायला चाललाय, कळतं का तुम्हाला? विचार दाखवला भगवान श्रीकृष्णाने, तिथं आपलं विश्वरूप दाखवलं, तेज प्रगट केलं कौरवाच्या सभेत. मी कोण आहे, कुणाला पकडताय? पकडता नाही आलं. नुसतं तेज दृष्टीला सहना, सोसना, पाहता येईना कृष्ण कोण आहे, तेज कोण आहे, कसं आहे. सूर्याकडे बघून पाहून दाखवा बरं. तसे सूर्य तो जन्माला घालणार आणि तो काय हातात सापडतोय? तो काय दिसतोय दृष्टीला? दिसला नाही. फक्त पाहता आला जो सद्भक्त आहे तो भीष्माचार्याला, सद्भक्त आहे तो विदुराला, बाकी कोणाला पाहता नाही आला. पाहता सुद्धा आला नाही. तो काय पकडता येणार? स्वतःला मारण्याला टपलेल्या कंसाला जन्मतः पकडण्यासाठी प्रयत्न करणारा, नुसता जन्मता नाही, पोटातच मारायचा विचार करून त्या देवकीला मारणाऱ्या तिथपासून त्यानं सगळे पुढच्या लीला करतोय, सगळा खेळ करतोय, त्याला पकडता येणं सोपं नाही. दूत म्हणून त्यानं ते यशस्वी केलं. निघाला, घरी आला, विदुराच्या घरी गेला, विदुराच्या कण्या खाल्ल्या आपल्या मराठी भाषेत. आणि भागवताच्या कथेप्रमाणे विदुराच्या घरी गेला तर विदुराच्या बायकोला भगवान घरात आल्याचा इतका आनंद झाला की त्याने ती भगवंताची पाद्यपूजा केली, पाय धुतले. आपण पाद्यपूजा म्हणायचं. पाय धुतले, बसवलं, आपल्या साडीनं पाय पुसले, सगळं काही दिलं आणि खायला दिलं. केळं दिले. केळं नुसते कसे द्यायचे? सोलून दिले पाहिजेत. भाव किती आहे पहा. आलेल्या पाहुण्याला केळ सोलून द्यायला पाहिजे, म्हणून तिनं केळ सोललं. गाभा आपण खाल्ला आणि साल हातात कृष्णाचे दिलं. तिला कळलंच नाही कृष्ण आल्याच्या आनंदात काय झालंच कळलं नाही. कृष्णाने आनंदाने त्या साली खाल्ल्या. शबरीची उष्टी बोरं खाल्ली इथं. विदुर दारात आला, राजसभेतून सगळं संपून काम दारात आला आणि त्यानं पाहिलं की बायको केळ स्वतः खाते आणि साली कृष्णाला देते आणि ती विदे पण खातोय. वेडी बिडी आहे काय म्हणली, काय करते तू? दूध कसा असावा विचार चालला. इथं पण शिवाजी महाराजांचा दूत आलाय, गंगाधर पंत. एक दूध दुसऱ्यासारखा नाही. दूध कसा असावा? भगवान श्रीकृष्णासारखा असावा. दूध कसा असावा? अंगदासारखा असावा. दूध कसा असावा? मारुती रायासारखा असावा. हे सगळे दूध कसं वागतायत ना? आपल्या राजाची कीर्ती सांगायची, पुढच्याला वचक घालायचा, किंवा राजाचं तुमच्यासाठी शरण आलेत, आता ते तर उलटं वागायचं आहे थोडंसं. खरंच शरण आहेत का? काय करायचा विचार वेगळा आहे. दूताचं काम काय? बरोबर दूताने केलं. शरण आले, शरण आले. जोहोरच्या छावणीतल्या लोकांना शिवाजी महाराज शरण येणार, आज संध्याकाळी येणार, याची वार्ता कर्णोपकरणी गेली. कारण सरदारांना कळालं, त्याने आपल्या लोकांना सांगितलं, सगळ्यांच्यात चर्चा झाली. जोहरला मनापासून आनंद झाला, पण बेसावत नव्हता. जबाबदार भारदस्तपणा त्यात होता. 4 महिन्याच्या कडकडीत वेड्याने शिवाजीराजासारखा पटाईत वाघ आपण येऊन शरण होतोय. थोडा तरी अभिमान वाटतोच ना माणसाला. काय केलं आपण कौशल्य, कसं काय बंदिस्त केलं हो. शिवाजीराजाला पकडलं, शेवट आपल्याला इप्सित आहे ते धरलंच. साहजिकच होतं ते.
पण त्यातही तो गुप्तपणा होता, पण मनातलं ते बाहेर बोलता येत नाही कधी कधी. तसं आता पकडेल तेव्हा बोलू असा भाव आहे. याला म्हणतात कर्तबगारी, याला म्हणतात सलाबत, याला म्हणतात बुलंद तकदीर. कसली अफजल खानाची तकदीर बुलंद. याला म्हणतात सलाबत. सलाबतचा अर्थ आपण त्या दिवशी पाहिला होता. सलाबत खान किताब दिला. कर्तृत्ववान, मानाचा, किंवा एखादा काय म्हणतात त्याला जिद्दी लोक, अशा अर्थानं तो किताब होता. आपण ते पुरं केलं. सलाबत खान खरोखर नाव सार्थ झालं असं त्याला वाटायला लागलं. गडावरून शिवाजीचा वकील आला, करार ठरवून गेला. या गोष्टीचा खानाच्या छावणीत व्हायचा तो परिणाम झाला. काय झालं? आता राजा बिनशर्त शरण येणार, रात्रीच शरण येणार, ही खबर सगळीकडे पसरली. उद्याच शिवाजी शरण येणार म्हणजे आपला मोहीम संपली. आता काय राहिले? आनंदी आनंद संपलं. फौजेला आनंद झाला. खरोखर ही बातमी अफूच्या गोळीसारखी काम करती झाली. अफू घेतल्यावर काय नशा चढते, रात्री काही कळत नाही. तसं झालं. अजून न मिळालेल्या विजयाची धुंदी नकळत फौजेवर चढली. काय व्हायचं ते बरोबर झालं. फौज गाफील झाली. काल आपण पोवाड्याचा विचार केला. त्या पोवाड्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हेच बरोबर सांगितलेलं आहे. बाजी लागला शिवभूपाच्या थोडा कानाला, भाली हाती भाला एक मावळा गडाखाली आला. सिद्धी पाहता चुकुनी हात समशेरीला गेला. गंगाधर पंत खाली आले, हात तलवारीला घातला, पण त्यांनी सांगितलं आम्ही कराराला आलोय, आम्ही भेटीला आलोय. दावणी त्याला मुजरा केला, धीट नीट बदला, शिवाजी राजा जिवंत येतो तुमच्या गोटाला. उद्या सकाळी करूगड खाली कळवी तुम्हाला. हे कळवायला आलोय की गड खाली करायचा आहे, तुमच्या ताब्यात द्यायचा आहे, त्यासाठी आम्ही आलो. ऐकून सिद्धी भाऊ फुगला. झालं शरण आला. मग आता सिद्धी फुगला. रिपुजन भुलला, परस्पर वदला. सगळं सैन्य गाफील झालं. काय झालं? आजी खान 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 आजी एकमेकाला बोलायला लागले. अहो खान साहेब, अहो खान साहेब. काय हुये शिकस्त मराठे आजी. आज मराठ्यांच्यावर आपण शिकस्त प्राप्त केली, त्यांच्यावर विजय संपादन केला, त्यांचा पराभव झाला. फिर लढते क्यों कर आजी. मग लढाईचं काय राहिलं काम आता? मग काय करू? चलो शराब उडाये ताजी. आप ल्यो जी. एकमेकांनी धुंदीत गेले. आजी आप गाजी, आप रणगाजी, झिंगविला अरे सर्प फुंकोनी पुंगी गुंगविला. साप गुंगवायचा असेल, त्याला धरायचा असेल तर गारुडी पुंगी वाजवतो. तो पुंगीच्या आवाजानं नाही, पुंगीच्या हालचालीनं तो गुंग होतो. साप पुंगीकडे गुंग होतो. मग काय होतं? तो पकडतो गारुडी त्याला. तसं झिंगविला अरे सर्प फुंकुनी पुंगी गुंगविला. गुंगवोनी अरे सर्प शिवा गारोडी गडावरी. शिवाजी महाराज गारोडी आहेत, ती साप आहे ना खालचा, त्याच्या हिशोबात ही तुलना आहे. सापाला धरला तसाच पाहिजे. प्रहर रात्र उलटता मराठी जादू करतो. मग करतो कृष्ण पक्षीच्या काळ्या काळ्या त्या रात्री दडल्या. गर्द झाडीला भिवून चांदण्या बाहेर न पडल्या. अशा तमी किलेदार का तटावरी झाले. बाजी निघाले श्री शिव आले आले शतभाले. भाला खांद्यावरी मराठा घोड्यावरी स्वार. भरिता घोडा थैथै नाचे तोच शीळ आली. वीर हो टाच घोड्याला, बाण हा सुटला अडविणे त्याला. रिप तुडवीत व्हावा पार, चौक्यासी तुम्हा दावील काजवा चोर कंदील. गेला गडतळ गेला 70 मैल भूपाला. हे पुढचं पण वर्णन आहे, पुढेही जायचं आपल्याला. पण आता त्यांनी अफूच्या गोळीसारखा अंमल झाला, बातमीचा अंमल छावणीत झाला. न कळत कडकडीत वेड्याचा पीळ ढिला पडला, छावणी सुस्त झाली. माणसाला शिजेपर्यंत दम निघतो, पण ताटात वाढल्यावर गार होईस तर दम निघत नाही. आई जर म्हणली थांब जरा अजून आमटीला आदण यायचं आहे, थांब जरा भात शिजायचा आहे, 2 वाफा येऊ दे, थांबतो अर्धा तास काय पाऊण तास. पण ताटात वाढलं की लगी भाताला हात लावतो. गार होतंय का नाही वाटही पाहत नाही, गरम गरम चटका बसला तरी खातो. तसंच झालं. 4 महिने दम निघाला, पण संध्याकाळपर्यंत दम निघाला नाही. फौज नकळत ढिली पडली, मोर्चे सुस्त झाले. आता काय गरज आहे? आता कशाला फिरायचं? आता कशाला गस्त घालायची? आता कशाला मोर्चात उभं राहायचं? एखाद्याने उभं राहावं, बाकीच्याने जाऊ झोपू, बाकीच्यानी पिऊ.
काय प्यायचं आपला विषय नाही, पण लोक काय पितात ते पण कळलं पाहिजे. पिऊन पाहायची गरज नाही, नुसतं नाव कळलं की कळतं काय आहे, बघितलं की कळतं. त्यांना बरोबर कळतं. चला प्यायला म्हणले की बरोबर ओळखते. चला बसू प्यायला सुद्धा म्हणायची गरज नाही. एकमेकाला बरोबर खुणा बसू म्हणले की ओळखते एकमेकाला. आपला संबंध नाही त्याशी, पण आपण लोक ओळखून घेतलं पाहिजे. ते बसू म्हणतात म्हणजे कुठं बसू. जर कळलंच नाही ना तर आपली आबरू जायची पाळी आहे. मी पण तुमच्याबरोबर बसतो, अरे तू माळकरी आहे कुठं बसतो, नाही ना विषय. ते काय करतात कळलं पाहिजे. न कळत झाला घोटाळा सगळा व्हायचा. तो कडकडीत पीळ 4 महिने चालला होता, तो न कळत ढिला झाला. चौक्या पहारे सुस्त झाले, लोक सुस्त झाले. आता काय गरज आहे, संध्याकाळी शिवाजी राजा येणार. ढग गर्द आहेत, हळूहळू रात्रही यायला लागली. सूर्य ढगाळ गेला, त्याची पावलं तो टाकीतच होता. गडावर सगळी योजनेची तयारी चालली होती. पुढचा टप्पा योजनेचा पहिला झाला ना हेरांचा, दुसरा झाला वकिलाचा, आता तिसरा वरच्या लोकांचा. दक्षतेने काटेकोर तयारी चालली होती. महाराजांचं प्रत्येक काम योजनाबद्ध होतं. सगळं जीवन महाराजांचं अगदी योजनाबद्ध आहे. म्हणजे प्रत्येक कृती, प्रत्येक काय करायचं आहे त्याचं प्लॅन तयार आहे आधी, मग कृतीला पाय घालायचा. सुरतेला जायचं आहे, अवचित उठले आणि सुरतेत गेले, हल्ला केला आणि सुरत लुटून आणली नाही. आधी बातम्या आणल्या, काय कुठं आहे कसं आहे, सुरतेचा नकाशा मिळवला, खडानखडा माहिती काढली. कुणाच्या घरात किती सोनं आहे, कुणाच्या घरात किती मोती आहेत, कुणाच्या घरात काय आहे, कोणच्या घराला धडक घ्यायची आणि कोणचं घर सोडून द्यायचं. महाराजांनी पूर्ण विचार केला. याला हात नाही लावायचा, ह्याला काही करायचं नाही, ह्याला मात्र सोडायचं नाही, पक्का आहे. महाराज फार कुशल आहेत. व्यवस्था, योजनेशिवाय आयुष्यातलं एकही काम महाराजांनी केलेलं नाही. लक्षात ठेवा, योजनेशिवाय एकही काम नाही. कोणतीही गोष्ट असो, योजना, या पन्हाळ्याची योजना बरोबर चालू आहे. आणि आपलं योजनेशिवाय सगळं चालतं. वारकऱ्यांचं सगळ्याच चालतं असं नाही, वैयक्तिक आपला आपला विचार करा. योजना केली पाहिजे. काय रे यंदा वारीला जाणार का नाही, बघू, अजून खूप दिवस आहेत, लांब आहेत, अजून ज्येष्ठ यायचं आहे. पक्के जे ठरलेले वारकरी आहेत ना ते बघतच नाहीत. ते चैत्र आला की ज्येष्ठाच्या तारखा आपल्या कोणच्या आहेत, काय आहेत, कामधामाचा हिशोबाची व्यवस्था योजनेला सुरुवात झालेली असते. बरोबर ज्येष्ठवद्य अष्टमीला प्रस्थान आहे ना, सप्तमीला तुकोबरायचं आहे ना, षष्टीलाच जाऊन देऊत राहतील, सप्तमीला आळंदीत येतील, चालत येतील. जमलं नाही 8-10 दिवस तर पंढरपुरात येतील. योजना करून ठेवतात. नाहीतर गावात अजून चालले सगळे लोक पंढरपूरला, तुझं काय, यायचं आहे, बघू, अजून बघू. अरे दशमी उजाडली, नाही अजून बघू. अरे एकादशी उजाडली, योजनाच नाही काही. ते काही वारकरी नसतो, तो हौश्या गवश्या नवश्या असतो. उगं तुम्ही निघालाय म्हणून मी निघालो, काय हौस्येनं निघाला, कधी काही गवस्त आहे का म्हणून निघाला. तसा शिवाजी महाराजांचं सगळं काम योजनाबद्ध आहे. आपण शिवाजी महाराजांपासून ते शिकलं पाहिजे, कसं योजनाबद्ध वागावं, घड्याळाच्या काट्यावर कसं चालावं. बरोबर पहाटे 3:30ला उठायचं म्हणजे उठायचं, घड्याळाच्या काट्यावर चालतं. चंद्रभागेला स्नान करायचं, योजना ठरली आहे 4 महिन्याची, काय आहे त्यात काही बदल नाही. लगी काकड्याला यायचं, काकडा केला की प्रदक्षिणा केला की गायनाचा पाठ झालं की शिवचरित्र झालं की जेवण. सगळा दिवस बांधलेला आहे, एक दिवस नाही 4 महिने बांधलेले आहेत. सगळं पक्कं ठरलेलं आहे, योजनाबद्ध काम चालू आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श आपण घेतलाय. इथून गेल्यावर योजना सोडायची नाही. योजना सोडायची नाही म्हणजे योजना नावाची कुणी हुडकायची नाही. योजनाबद्ध चाललं पाहिजे. नियोजन शून्य कारभार असला की कधीही यश प्राप्त होत नाही. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आग्र्याला जाणं ही योजना आहे, नियोजन आहे, आरेखन आहे. कसं करायचं, अफजल खानला भेटताना कसं करायचं, प्रत्येक गोष्टीची तयारी आहे. शिवाजी महाराज आग्र्याला जाताना परतीची व्यवस्था करतात. आपण सरळपणाने गेलो, औरंगजेबानं सरळ सोडलं तर ठीक आहे, पण नाही सोडलं तर सोडणार नाही ह्याची खात्रीच आहे. नाही सोडलं तर रस्ता परतीचा तयार करून ठेवला. जाताना इथं तू राहा, इथं तू राहा, इथं तू राहा, मला परतीला तू मला पुढच्या रस्त्याला सोडायला रस्ता दाखवायला असला पाहिजे. महाराज तसं करून गेले. आता योजना करतायत. गडावर योजना पहिली झाली हेराची, दुसरं झाला दूत, तिसरं गडावरचे लोक बोलवले. साचेबद्ध काम चालू आहे.
किल्ले बांधणीचा असो किंवा आता सुटकेचा असो, छाप्याचा असो नाही तो उत्सव महोत्सवाचा असो, योजना शाहिस्तेखानाचा विचार करा, किती लोक घेतले, कुणी कुठं जायचं, कुणी कुठं उगवायचं, कुणी कुठं थांबायचं, पूर्ण योजना तयार आहे. बाजी सर्जेराव, तुम्ही नदीच्या काठी, मुळेच्या काठी, मुठेच्या काठी इथं थांबा, गोडे घेऊन थांबा. नुसतं नाही हे काम करा, काही बाकीचा उद्योग करायचा नाही, इथंच थांबायचं, आम्ही परत येईपर्यंत. आम्ही आलो की घोड्यावर बसणार, निघून जाणार, तुम्ही बरोबर चालायचं. लाल महालात लोक नेमले, बसवले, मी आलो की मला फक्त खोली दाखवायची, बाकीचं काही करायचं नाही. योजना शिवाजी महाराज अशी आहे. आता ही योजना सुरू झाली, पन्हाळगडवरून सुटून जाण्याची मनसुबा ठरला, योजनाबद्ध काम सुरू झालं. तारीख 12 जुलै 1660, आषाढाची पौर्णिमा म्हणजे पंढरपुरातल्या काल्याची दिवस, गुरुवार, रात्री सुमारे 10 वाजताचा संवाद. सुमारे 10 वाजता महाराजांनी सांगितलं इथं 6000 लोक महाराजांच्या बरोबर आहेत. गडावरची बाकीचे काही आहेत ते प्लस धरायचे, म्हणजे शिवाजी महाराजांच्या बरोबरचे होते ते 6 आणि गडाच्या फौजेतले ते अजून. त्यातले निवडक लोक शिवाजी महाराजांनी वेचले. सगळेच तयार होते हो यायला, पण नाही, शिवाजी महाराजांनी बाकीचे तसेच ठेवले, फक्त एवढेच पाहिजेत म्हणजे 600 लोक बरोबर घेतले. हत्यारबंद मावळे, शिपाई, गुपचूप उतरायचं, जवळच्या फौजेला चाहूल न लागू देता विशाळगडाकडे निघून जायचं, पसार व्हायचं. ही ती योजना आहे. योजलेल्या डावात महाराजांच्या जीवाला भयंकर धोका होता. सोपं नाही. शिवाजी महाराज होणं किती अवघड आहे. अहो नुसतं नाटकातला शिवाजी झाला तर दिवसभर अवघडून जातो जीव. हां बरोबर आहे का नाही. ती दाढी लावा, मिशा लावा, जिरटोप घाला, कंबर बांधा, अंगावर कपडे घाला, असं करा तसं करा, तलवार धरा. आत्ता म्हणतो मी, त्यावेळेस शिवा न्हावी, खोटा शिवाजी झाला ना शिवाकाशीत. परिणाम काय, शिवाजी राजा नुसतं खोटेपणातलं सोंगातला झाला तर मृत्यू. आणि हे साक्षात स्वतः आहेत. सोपं नाही. शिवाजी महाराजांच्या जागेवर तो हिरोजी फर्जंद झोपला, पकडला असता तर मारलाच असता आग्र्यात. खोटा शिवाजी होणं सुद्धा सोपं नाही. आता शिवाजी महाराज स्वतः शिवाजी राजा होणं सोपं नाही बरं का. वेड्यातून निसटून जायला कमीत कमी धोक्याची फट शोधली आहे. शरणागतीची चाहूल जाऊन शत्रू सैन्याला गाफील केलंय. शिवाजी महाराज जे आहेत ना अनेक गोष्टीत पारंगत आहेत. इथं या गोष्टीत पारंगत, शत्रू सैन्याला गाफील करायचं तंत्र एका माणसाला पाठवून केलं. संमोहन शास्त्र ज्याला म्हणतात ते शिवाजी महाराज शिकलेत असं म्हटलं पाहिजे. इथं भगवान श्रीकृष्णाने मोहिनी घातली. म्हणजे अनेक ठिकाणी आपण ते विचार असतो, लोकाला काय चाललंय समोर कळत नाही, त्या अर्थाने पण विचार मोहिनी शास्त्र किंवा अस्त्र युद्धात वापरलं ना, सगळे लोक भ्रमित होऊन जातात. इथं भ्रमित केली. शिवाजी राजा आज येणार, भ्रम निर्माण केला. जायची तयारी मात्र वेगळा चालू आहे. शरणागतीची हूल दाखवून शत्रू सैन्याला गाफील बनवण्याची योजना केली होती, तरी यशाची खात्री काय. शत्रूचा डोळा चुकून जायचा आहे, छे छे, ती काय सोपं आहे काय. बेत फसला, दगा झाला, कोणी ओळखलं तर तुकडे तुकडे व्हायचे, दुसरा काय पर्याय. पण शिवाजी महाराज आहेत. योजना करताना ए प्लॅन, बी प्लॅन, असं झालं तर असं, असं झालं तर असं, प्रत्येक गोष्टीला पर्याय. पण यश 100% घ्यायचं, प्रत्येक वेळी घ्यायचं. शिवाजी महाराजांचं युद्ध कौशल्य मस्त रणांगणावर दिसत नाही. युद्ध कौशल्य या प्रत्येक योजनेच्या कामात दिसतं. प्रत्येक वेळी युद्ध रणांगणावरच लढायचं नसतं. युद्ध कधी कधी वेगळ्या वेगळ्या परिभाषेत लढायचं असतं. ते आहे. आता या योजनेचा उत्तरार्ध सुरू झाला, पूर्वार्ध सगळा संपला. हेरानी वाट आणणं, दूतानी लोकाला संमोहिनी घालणं, हे दोन्ही भाग संपले. आता सुरू पन्हाळगडावर निष्ठायचं, विशाळगडाकडे जायचं. विशाळगड काय सुखरूप आहे काय. तिथं तो बसलेत ना, कोण तिथं बसलेत नाकेबंदी करून, मोर्चे लावून, सूर्यराव सुर्वे आणि पालवणीचे जसवंतराव, ते 2 जण तिथं बसलेले आहेत. पण महाराजांना त्याची वार्ता नाही. महाराजांना माहीत नाही, कारण बाहेरच्या बातम्या आत नाहीत, आतल्या बातम्या बाहेर नाहीत. फौजेसह घेरून बसले आहेत. सुमारे 5 ते 10 हजार फौज घेऊन ते तिथं आहेत. केवढा भयानक योजना, डाव, जीवावरचा खेळ महाराजांनी आरंभला आहे. विचार करा. पाण्यातून निसटणं कठीण, निसटले तर विशाळगडावर जाणं कठीण. पुढचं सगळं आहे. दोन्ही गडाच्या पायथ्याला वेढे आहेत.
पण महाराज वेड धाडस करायला तयार कसे झाले? त्यांनी काही दूरचा विचार केला की नाही? केला खरंच विचार केला, खूप विचार केला, अगदी बुद्धी नांगरून विचार केला. दिवसेंदिवस गडावरची परिस्थिती कठीण होत चालली आहे, त्याचा विचार केला. असंच इतर अडकून राहिलो तर गडावरची परिस्थिती भीषण होते. गडावरच्या पेक्षा बाहेरच्या स्वराज्यातली परिस्थिती गंभीर होत चालली आहे. शाहिस्ते खान येऊन बसला आहे, पुणे आणि कोकण उद्ध्वस्त करतोय. त्याला कुठंतरी चटका दिला पाहिजे, त्याला झटका दिला पाहिजे, त्याचा पराभव केला पाहिजे, त्याच्या फौजा अडवल्या पाहिजेत. बाहेरचे लोक करतायत, पण मी अडकून बसल्यामुळं त्यांना मर्यादा पडली आहे. काय करायचं? महाराज तो विचार करतायत. त्याच्यासाठी मगाशीच सांगितलं आपण काय, आता पावसाळा म्हणून ठीक आहे, उद्या पावसाळा संपल्यानंतर फौजा सिद्धीच्या अजून बळजोर होतील आणि पन्हाळ्यावर हल्ले करतील. मग पन्हाळ्यावर राहणं मुश्किल होईल आणि बाहेर जाणं त्याहून मुश्किल होईल. पाऊस संपल्यानंतर ताजी तवानी होईल सिद्धीची फौज. आपली तर दमलेलीच आहे. पन्हाळ्यावर राहतोय आपण, पण युद्ध चालू आहे. पण त्याची ताजी तवानी फौज परास्त करणं अजून अवघड जाईल. मग बाहेर पडलंच पाहिजे. तिन्ही चारी अर्थाने महाराज विचार करतात आणि मग त्याला कोकणात अडवण्यासाठी, देशावर शाहिस्तेखानाच्या फौजा अडवण्यासाठी आपण बाहेर केलं पाहिजे. हाच विचार त्यांनी केला आणि त्याच्यासाठी पाहिजे ते करू, पण बाहेरचं योजनाबद्ध डाव करून त्यात उडी घेणं हा एकमेव उपाय आहे. आणि तो महाराजांनी अवलंबला. पूर्ण प्रयत्न, जगदंबेवर भरोसा हे महाराजांच्या यशाचं सूत्र आहे. म्हणजे जो करील तयाचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. प्रयत्न केल्यावर यश मिळतंच, पण देवाचंही अधिष्ठान पाहिजे. आपला भरोसा देवावर पाहिजे, यात यश देणार. आपल्याला आधीच असं वाटतं की कसं काय असं केलं तर अवघड आहे, कसं काय होईल का नाही होईल, देव यश देईल का नाही देईल. देवावर शंका निर्माण झाली की काय ते खरं नाही. आपण करतोय ते देवाचं काम आहे म्हणून ते करतोय, देव त्यात यश देणार हा भरोसा घेऊन उतरलं की 100% यशस्वी होतं. काही करावं लागत नाही. पन्हाळ्यापासून विशाळगडापर्यंतचा मुलूक महाराजांच्या नजरेपुढून फिरत होता. अवघं 20 कोसाचं अंतर, म्हणजे अवघं 20 कोसा म्हणजे 70-72 किलोमीटर. पण हे पृथ्वी प्रदक्षिण इतकं मोठं आहे. दिसतंय तिथं सोपं नाही. वाट नाही, जिथून पाय टाकेल तीच वाट. कारण हा प्रदेश कसा आहे, दगड, धोंडे, खोलगट घळी, रानझुडपं, पाण्याचे लोट, पावसाळ्याचे दिवस आहेत, शेवाळ्यावरचा बरोबर चिखल, 150 अवगुण या रस्त्यावर आहेत. म्हणजे ही वाट नाही आहे. सगळंच निसरड आहे. वेळ रात्रीची, अंधाराची त्यातून. पण हा अंधार खरोखर प्रेमळ आहे. कारण हा अंधार महाराजांना दिलाशानं सांगतोय, काही काळजी करू नका, माझ्या काळ्या शेलाखाली तुला घेऊन जातो, चल, मी तयार आहे. महाराजांची आणि अंधाराची दोस्ती जन्मापासूनची आहे. अंधारातच जन्म झाला. अंधारात म्हणजे मोगली अत्याचाराचा अंधार महाराष्ट्रात पसरला तेव्हापासूनचा विषय आहे. गुप्त खलबत झाली, तयारी झाली. गंगाधर पंत गडावर आले. गंगाधर पंतांनी खालची बातमी दिली, वर लोक तयार आहेत. बिकट मनसुबा ऐकून जिवलग डरले. काय आता कोणी 600 जावं, तुम्ही जावा, आम्ही थांबतो. नाही, सगळे तयार होते, पण त्यातली 600 तू नको, तू नको, तू हे एवढेच घेतले. उलट ज्यांना घेतलं ते आनंदाने तरारले. महाराजाबरोबर जायचं, काय व्हायचं ते हो, चलो. धाडस, वीरश्री, गांभीर्य, काळजात काळजी पण तेवढीच होती. महाराजांच्या बरोबर जायचं आहे, काळजी त्यांना महाराजांना बाहेर न्यायचं आहे. काही झालं तर आपण मेलो तरी हरकत नाही, पण महाराजांना काढून घ्यायचं. अत्यंत शारीरिक कष्ट करण्याची त्यांची तीव्रता, शारीरिक क्षमता आणि मनातली कमालीची निष्ठा, हेच ते गुण होते. हे मित्राचे गुण. शिवाजी महाराजांचे मित्र असण्यासाठी काय आवश्यक, हे आवश्यक आहे. आता आपणही मित्र बनू शकतो हे गुण घेऊन. शिवाजी महाराजांवर निष्ठा, शिवाजी महाराजांनी केलंय ते प्रत्येक कृती, प्रयत्नशील. या देशाचं नंदनवन करायचं आहे मला, ते करण्यासाठी शिवाजी महाराजांचे गुण म्हणजे त्यांची मैत्री, त्यांचं सख्य. रात्रीच्या पहिल्या प्रहरात निघायचं आहे. वेळ तसा फार राहिला नाही. निघण्याची तयारी झाली. 70 कोस चालायला किती वेळ लागेल, आता गाडीने गेलं तर
2 तास, 20 कोस 70 किलोमीटर. पण त्यावेळी प्रवास तसा नाही आहे, चालत जायचं आहे, कारण वाहनाच्या सुविधा नाहीत. त्यावेळेस नव्हत्या, त्यावेळेस होती बैलगाडी अमकं तमकं, पण ते वापरायचं नाही, घोटाळा होईल. माणसं बरोबर घेताना सावध घ्यायची, बैल घ्यायचे नाहीत, घोडे घ्यायचे नाहीत, तेवढ्यापुरतं जायचं. मुख्य तयारी कशाची होती? मनाच्या तयारीची. ती तयारी झाली, ती निमिषात झाली, सगळे तयार झाले. महाराजांनी त्र्यंबक पंताला बोलवलं, या गड तुमच्यावर सोपवला, आता गड भांडतात तुम्ही ठेवा, आम्ही निघालो. पंत हा अजिंक्यपणाळा तुमच्यावर सोडला. खरंच विशेष आहे हा. त्र्यंबक पंतांनी शिवाजी महाराज निघून गेल्यानंतर पुढं गड भांडता ठेवला. महाराज निघून गेले म्हणून शरण पत्करलं नाही, गड भांडता ठेवला. म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात शिवाजी महाराजांनीच सिद्धी जोहर बरोबर किंवा अजून थोडंसं मागं पुढं असेल करार केला आणि गड तुम्हाला देतो म्हणून सांगितलं. माणसं बाहेर काढून आणली. शिवाजी महाराज असे आहेत, माणसाचाही विचार आपल्या किती करतात. पण शिवाजी महाराजांचा निरोप येईपर्यंत गडकरी किल्ला भांडत ठेवतो, सोडत नाही. ही गडाची धुरा तुमच्या हाती. पंतांनी ती पत्करली. आता लोक कोणचे, हत्यारं काय, बरोबर काय घ्यायचं, कोणत्या बाजून जायचं, कुणी काय करायचं, कुणी कोणती काळजी घ्यायची, आयत्या वेळी गडबड उडाली तर काय करायचं, सगळ्या गोष्टीचा बारीक खल केला, विचार केला, योजना केली. महाराज तयार झाले. 6,000पैकी 600 गेडले. कोणचे घेतले? हिरडस मावळातले म्हणजे बांदलांचे लोक बरोबर घेतले. अवघे 600 घेतले. खाली 35,000 आहेत आणि बरोबर घेऊन चाललेत 600. बाजीप्रभू त्यांचे मुख्य आहेत, ते त्यांच्याबरोबर आहेत. योजना बाजींच्या हाती सोडली. बाजीप्रभूंचे शिवर मावळे बरोबर घेऊन महाराज निघायच्या तयारीला लागले. गडाखाली उद्याच्या आनंदाची भरती आजच आली. शिवाजीराजा उद्या येणार, शरण येणार. आजची रात्र काही फारसा बंदोबस्त करायची गरज नाही म्हणून सगळे सुस्त झाले. सूर्य मावळला. आकाशात पौर्णिमेचा पूर्ण चंद्र होता. काळ्या ढगाआड त्याचा मागमूसही दिसत नव्हता. विजा चमकत होत्या. निमिषभर सारी सृष्टी लख्ख उजळून निघत होती. गडावर चाललेली मावळ्याची लगबग, तटावरची पहारे, दरवाजावरच्या भगव्या झेंड्याची फडफड झर्रकन झळकून जात होती. पुन्हा लगे अंधार, पहिल्यापेक्षा दाट. गडावरची धावपळ, गडबड नव्हती. सगळ्याची हृदय मात्र धडधडत होती. फार काय पळापळी. एकदा योजना ठरली, बसले 600. पाऊस आला तरी बसले. निघायचं आहे आता, चला. गडाच्या नित्याच्या बंदोबस्तात थोडीही ढिलाई ठेवली नाही. महाराज जायचे म्हणून इथे ढिले पडले नाहीत. त्यांनी बंदोबस्त कसून लावला. खालून काही झालं तर तयारीतच आहेत, किंवा खाली वरचा बंदोबस्त का ढिला झाला म्हणून संशय निर्माण झाला तर म्हणून तयारीतच आहेत. अधिक दक्षता. गडावरची जोखीम आता आपल्यावर महाराज टाकतायत आणि निघून जात आहेत म्हणून अजून दक्षता. महाराज आहेत त्यावेळी लढणं आणि महाराज नसताना लढणं. महाराज बोलला होतील, मी गेलो तुम्ही गड उघडा सोडलात, अजून कडक, आम्ही तयारच आहेत. महाराजांची निघायची तयारी झाली. 600 भात्यारबंद मावळे अंधारात भूतासारखे येऊन उभे राहिले, तयार. महाराजांची वाट पाहत बसले. महाराज निघण्याच्या तयारीत जात आहेत. आता पाऊस झिमझिम पडायला लागला, वारा सुटला, लवकरच वादळ सुटणार असं दिसायला लागलं. वादळ कोणचं आहे त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 9:15 झाले. काल आपण बोलायचा विचार केला होता. कोण बोलतंय सांगा आज. तयारी आणि ती बंद कर म्हणजे आपदा नाही होत. किंवा उभारलं कोणी बोलायला तर त्याला दे. म्हणजे इथं बसून बोलता की स्पीकर देऊ, कसं तुम्हाला काय सोयीचं आहे बाबा. मी बसतो समोर म्हणजे मलाही बघायला मिळेल. कोण बोलतंय? या 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 हे घ्या. कोणी उठा.